भाजपचा मुख्यमंत्री असला तरीही आमचं समर्थन, मोदी निर्णय घेतील तो अंतिम। एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, भाजपचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा। नाराज नाही, दुःखी नाही, पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट। फोनवरून मोदी शहांशी बातचीत, सत्ता स्थापनेत शिवसेनेकडून अडचण नसल्याचं केलं जाहीर। भाजपचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष, शुभेच्छा देण्यासाठी नागपुरात फडणवीसांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी। नव्या सरकारचा शपथविधीचा मुहूर्त ठरला, येत्या शनिवारी किंवा रविवारी होणार शपथविधी, अजित पवारांनी दिली माहिती। दिल्लीमध्ये उद्या देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांची अमित शहांसोबत बैठक, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री ठरणार, अजित पवारांची माहिती। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानं बावनकुळेंनी मानले शिंदेंचे आभार, तर दबावाखाली निर्णय घेतला नाना पटोलेंचा टोला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाची मागणी, सूत्रांची माहिती। सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता। आधी मुख्यमंत्रीपद ठरेल आणि मग इतर मंत्रिपद ठरणार, देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट। सागर बंगला बनलं सत्ता केंद्र, तिन्ही पक्षातल्या इच्छुकांची री। आगामी निवडणुकीसाठी ठाकरे पक्षाचा स्वबळाचा सूर, पराभूत उमेदवारांची उद्धव ठाकरेंना विनंती। आमच्यापैकीही काहींची स्वबळाची इच्छा होती, पण ते पक्षाचं मत असू शकत नाही, वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। जिंकलो हरलो तरी बॅलेट पेपरची मागणी, संजय राऊतांची ईव्हीएमवर टीका, तर निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं 14 कोटी जनतेचा अपमान, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज दर्गा प्रकरणी अजमेर कोर्टाचा मोठा निर्णय, दर्ग्याच्या परिसरात शिवमंदिर असल्याचा दावा करणारी याचिका स्वीकारली। आवक घटल्यामुळे भाज्यांचे दर कडाडले, नवी मुंबई एपीएमसी मध्ये कांदा 80च्या घरात, तर इतर भाज्यांची 100 पार, लसूण शेवगा चिकनपेक्षा महाग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।